आपण आता बनवायची आहे राजलक्ष्मी स्टाईल मध्ये, सॅटिन सिल्क मध्ये आहे आणि छान आहे. कुयरी आहे. हा, कुयरी आहे का मोर आहे ऍक्च्युली मला कळत नाहीये. मोर आणि कुयरीचं मिक्सचर आहे हे आणि खूप सुंदर आहे बुट्टा. आणि त्याला पर्पल कलरचं पल्लू आहे. ब्लाउज पीस ही कॉन्ट्रास्ट आहे, तो दिलेला आहे त्यांच्याकडे शिवायसाठी. आणि आपण याच्यामध्ये राजलक्ष्मी बनवणार आहे आणि बॉर्डरवरचं डिझाईन फार छान आहे, त्यामुळे राजलक्ष्मी छानच दिसणार आहे. एखादा दागिन्यासारखा लुक येणार आहे राजलक्ष्मीच्या प्लेट्सना. बघूया आपण शिवल्यानंतर कशी दिसते. बघा, ही साडी सुद्धा तयार झालेली आहे आपली. इतकी सुंदर दिसते, त्याचा कलर बॉर्डर सगळं शोभून दिसतंय. इतकी छान ड्रेस झालेली आहे. ही मागची बाजू आणि या साडीला गोंडे पण फार सुंदर आहे. असे तुम्ही गोंडे बनवून घेऊ शकता किंवा हल्ली रेडी असतात साड्यांना, तेही छान दिसतं. नाहीतर मग आम्ही पिको करून देतो तुमच्या साड्यांना. आणि बरेच जण जर त्यांच्याकडून साडी आली असेल तर बऱ्याचदा मिस्टेक ही होते की ते आपल्या सहावारी साडीप्रमाणे नऊवारीलाही फॉल लावून आणतात. तर नऊवारी साडीला कधीच फॉल लावायचा नसतो. मग ती जरी तुम्ही नेसणार असला तरी सुद्धा त्याला फॉल लावायचा नाही. आणि जेव्हा जे शिवताना जे करायचं गरजेचं असतं ते आम्ही सगळं तुम्हाला करून देत असतो, त्यामुळे त्याचं काही काळजीचं कारण नसतं. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि नऊवारी साड्यांना कधीच फॉल लावू नका, तरच त्या व्यवस्थित छान अंगाबरोबर बसतील. जरी तुम्ही फक्त त्या नेसणार असला तरी सुद्धा.